नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की अद्वैत विचारतो, हे डिझाईन तू का बनवून दिलीस? तेव्हा ती म्हणते, हे डिझाईन त्यावेळेला मी बनवून दिले तेव्हा तुला कोणतेही डिझाईन आवडत नव्हते आणि स्वामीनाथन सरांसमोर डिझाईन ठेवायचे होते, त्यांनाही कुठले आवडत नव्हते. ऐन टायमाला मी 2-3 डिझाईन काढल्या आणि त्या सरांसमोर ठेवल्या आणि त्या त्यांना नंतर आवडल्या. ठीक आहे. अद्वैत मग म्हणतो, आत्तापर्यंत तू जे केलं ते केलं, नंतरचं आम्ही दिलेले डिझाईन सरांना आवडल्याच ना. तेव्हा ती म्हणते, तुमचा गैरसमज आहे. त्या डिझाईन त्या सगळ्या काही मीच दिलेल्या आहे. आजपर्यंत स्वामीनाथन सरांकडे जितक्या डिझाईन आहे त्या सगळ्या मी सानिकाकडे दिल्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला इतके मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. तो तुमचा गैरसमज आहे आणि ह्या सगळ्या डिझाईन मी दिल्या म्हणून तुम्हाला इतके मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, असं सरोज आणि अद्वैतला उत्तर आता कला देऊ लागते. आणि सरोज म्हणते, तू आमच्या कंपनीत घुसण्याचा, तिथं ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होतीस, तू खोटारडी आहेस. आणि तेव्हा कला म्हणते, मी खोटारडी नाही. माझ्या कलेला तुम्ही नाव ठेवताय आणि एका कलाकारालाही तुम्ही नाव ठेवताय, हे मला काही पटत नाही. आणि ठीक आहे, तुम्हाला जर चांगल्या चांगल्या डिझाईन त्यांना देता येत असेल तर तुम्ही द्या, पण मला डिझाईन काढू नको हे तुम्ही मला सांगणारे कोणीही नाही. मी डिझाईन बनवणार आणि बनवतच राहणार. त्या तुम्हाला घ्यायच्या किंवा नाही घ्यायच्या ते तुम्ही ठरवायचं. तेव्हा कला इतकी फाडफाड सगळ्यांना बोलू लागते आणि सगळेजण तिचं बोलणं ऐकत असतात, कारण ती सत्य बाजू तिची सांगत असते. अद्वैत तिची बाजू कधीही ऐकून घेत नाही आणि स्वतःच पुढे पुढे करतो. त्यामुळे मला कधीही हिंमत झाली नाही तुला खरं सांगण्याची, अशी ती सांगत असते. तेव्हा सरोज मॅडम म्हणते की इथून पुढे कलाची कुठल्याही डिझाईन आपल्या कलेक्शनमध्ये वापरलं जाणार नाही म्हणजे नाही. आणि हा तिचा आदेशच तिने तिच्या मुलाला सांगितलेला असतो आणि ह्या गोष्टीला अद्वैतही मान डोलावून होकार देतो आणि कलाची इथून पुढे कुठल्याही डिझाईन घ्यायची नाही असं ठरवतात. पुढे कला म्हणते, तुमची इच्छा, तुम्हाला घ्यायची तर घ्या, नसेल घ्यायची नका घेऊ, मी माझी कला करणं काही सोडणार नाही. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.